या ठिकाणी स्वामी बसलेले दाखवलेले आहेत आपल्याला. त्या वारुळाला दगड भिरकावून जो मारतात ते वारुळ या झाडाखाली इथे बनवलं होतं. तुकाराम पायगुडे यांचं दाखवले ना, ते हे घर आहे. ते मोहन जोशी सर दानपेटीमधले पैसे घेण्यासाठी येतात. ते मोहन जोशी सर बसलेले असतात या कट्ट्यावर. हे झाड मागे आपल्याला दिसतं त्या सीनमध्ये जातात. त्यांना इथे एमएटी मिळते. तर ते मंदिर होतं ना या ओट्यावर. मित्रांनो, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा देऊळ बंद 2 हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय. तर या चित्रपटामधील सर्व मुख्य शूटिंग लोकेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचं शूटिंग लोकेशन तर एकदम भन्नाट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, हे शूटिंग लोकेशन पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये. मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मंडळी, मी आता अशा एका ठिकाणी उभा आहे. चित्रपटाची सुरुवात ज्या सीनपासून होते ते हे लोकेशन आहे. वडाचं झाड, ज्या ठिकाणी वारुळाला दगड मारतात या चित्रपटातल्या अभिनेत्री स्नेहल तरडे मॅडम. तर ह्या नदीपात्रात बसून ते वाट बघत असतात की स्वामी समर्थ प्रगट होतील इथे, आणि मग त्या वारुळाला दगड भिरकावून जो मारतात ते वारुळ या झाडाखाली इथे बनवलं होतं. या स्क्रीनशॉटमधून हा सीन आपल्याला मॅच झालेला पाहायला मिळतो. नीरा नदीच्या पात्रावर असलेलं हे सुंदर वडाचं झाड भोर शहरापासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर आहे. याच ठिकाणाचे आणखी काही सीन या स्क्रीनशॉटनुसार आपल्याला समजू शकतात. हे ठिकाण पाहून झाल्यानंतर मी आता पुढे निघालो दुसरे शूटिंग लोकेशन पाहण्यासाठी, आणि त्यासाठी मी पोहोचलो या ठिकाणी. ज्या ठिकाणी मोहन जोशी सर बसस्टँडमध्ये बसलेले असतात आणि त्यांना वेगवेगळ्या लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत, आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठीच्या ज्या भावना आहेत त्यांना ऐकू येतात, आणि मग ते कानाला 2 हात लावून आपले थांबलेले असतात. तर ह्याच ठिकाणी तो सीन शूट झाला आहे. इथे दिसणाऱ्या फलाट क्रमांक 4 खाली हा सीन शूट करण्यात आला. मित्रांनो, चित्रपटामध्ये आपल्याला 2 वेळा पथनाट्य पाहायला मिळालेलं आहे. त्यापैकी दुसरं पथनाट्य याच ठिकाणी शूट झालेलं आहे. पुढच्या प्रवासात मी निघालो भोरपासून वेनवडीकडे जाणाऱ्या मार्गावर. बारे बुद्रुक गावामध्ये मी आता आहे. माझ्या पाठीमागे जे बघताय काळभैरवनाथाचं मंदिर, ते आपल्याला चित्रपटात दिसलेलं आहे. देऊळ बंद 2 मध्ये एका सीनमध्ये हा रोड दिसतो आपल्याला, आणि ते मंदिर दिसतं, आणि ते वडाचं झाड पण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण आता मंदिरात पण जाऊया. बारे बुद्रुक येथील हे काळभैरवनाथाचं मंदिर चित्रपटामध्ये झळकलेलं आहे. देऊळ बंद 2 मध्ये हेच ना मंदिर आहे ना? हां, ते दानपेटीतनं पैसे काढतात ते, तो सीन इथंच झालाय ना? हां मित्रांनो, देऊळ बंद 2 मध्ये जो सीन झाला होता ना, ज्यामध्ये मोहन जोशी सर दानपेटीमधले पैसे घेण्यासाठी येतात. ते म्हणतात की माझीच दानपेटी आहे, त्यातलं तो सीन जो आहे तो इथे शूट झालेला आहे या मंदिरात. देऊळ बंद 2 मध्ये भोरजवळ असलेले भाटघर धरण पण आपल्याला बऱ्याच सीनमध्ये पाहायला मिळते. तुकाराम पायगुडे यांना अग्नी देतानाचा सीन व एमएटीवरील बरेचसे सीन या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहेत. मित्रांनो, हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी एमएटीवरून स्नेहल तरडे जे आहेत ते मोहन जोशी यांना घेऊन जातात. त्यांना इथे एमएटी मिळते. पण हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी ते शूट झालं. इथे मी आता त्या गावातल्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथेच ते शूटिंग झालेलं आहे. चित्रपटामधील एमएटीचा सीन पुढे सरकतो आणि पोहोचतो या गावामध्ये. मित्रांनो, एका गावामधून एमएटी चालवताना जे सीन दाखवलं आहे ना, तो या गावातला आहे ॲक्च्युली. इथून स्नेहल तरडे मोहन जोशी यांना एमएटीवरून घेऊन जातात. ह्या गावातला तो रस्ता असा सीन आहे. हा सीन भोरजवळ असलेल्या बसरापूर या गावातील आहे. चित्रपटाविषयी बऱ्याच लोकांचं वेगवेगळं मत आहे, पण महाराष्ट्रामध्ये
बहुतांश लोकांनी तो चित्रपट पाहिला आहे. त्यामुळेच तो चित्रपट जो आहे तो आता 100 कोटीच्या आसपास पोहोचतोय. मला वैयक्तिकरित्या तो चित्रपट खूप छान वाटला. जर तुम्ही पुढचं लोकेशन पाहण्यासाठी मी पोहोचलो स्वर्गीय दादा कोंडके यांच्या इंगवली गावामध्ये. मित्रांनो, चित्रपटामध्ये सदू शेठ जेव्हा कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन करतात तो सीन या ठिकाणी शूट करण्यात आला आहे. या झाडाखालच्या ओट्यावर ते स्टेज बनवलं होतं. या सीनमध्ये मोहन जोशी सरांचं जेव्हा कृषी अधिकाऱ्यासोबत बोलून होतं तो सीन नंतर या ठिकाणी सरकतो, ज्या ठिकाणी त्यांना एक शेतकरी व त्याचा मुलगा गाय घेऊन येताना दिसतात. सीन जो आहे तो या ठिकाणी शूट केला आहे, ज्या ठिकाणी मोहन जोशी सर एका शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो गाय विकण्यासाठी नेत असतो. तर इकडून असे ते चालत येतात आणि या ठिकाणी मोहन जोशी सर बसलेले असतात या कट्ट्यावर. हे झाड मागे आपल्याला दिसतं त्या सीनमध्ये. आणि इथंच ते सांगतात की तू गाय विकू नको, त्याचे 16,000 रुपये ते मी तुला आणून देईन. हा रस्ता व या बाजूला असलेले शेत आपल्याला त्या सीनमध्ये पाहायला मिळतं. पुढच्या प्रवासात मी भोर शहरातून निगुडघरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. या मार्गावरचा माझा प्रवास एका निसर्गरम्य वस्तीमध्ये या घराजवळ येऊन थांबला. या चित्रपटामधील सर्वात जास्त सीन या लोकेशनवरच शूट करण्यात आले आहेत. याच ठिकाणी ते घर दाखवलं होतं. ही तुळस आहे आणि या ठिकाणी तो सीन शूट झाला आहे. जो मेन भरपूर सीन आहेत या ठिकाणचे. इथे स्वामी झोपलेले असतात, त्या ठिकाणी झोपले असतात आणि हा जो ओटा आहे या ओठ्यावर ते मंदिर केलं होतं बघ. आणि ते फाशी घेतलेलं दाखवलेलं या झाडाला दाखवलेलं. या फांदीला ते दाखवलं होतं. हां हां हे बघा, या खांतडीला आणि इथं ते मंदिर होतं ना या ओट्यावर. समोर मंदिर होतं. देऊळ बंदच्या अनेक सीनमध्ये हे घर आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून पाहायला मिळतं. या ओट्यावर सुद्धा मोहन जोशी सरांचे बरेचसे सीन शूट झालेले आहेत. ही लाकडाची आहे का? हो काही. हां मित्रांनो बघा, ही ती तुळस आहे पिक्चरमध्ये दाखवलेली आणि असा तो सीन आहे. तर स्वामीला काठी मारताना दाखवतात ते. हां, चित्रपटाचे जे लोकेशन्स आहेत ते एकाच ठिकाणी नाही आहेत. जवळपास 15 ते 20 गावांमध्ये त्याचं शूटिंग झालेलं. यामागे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा तर वाटा आहेच, पण त्यांची जी टीम आहे त्या टीमचं पण कौतुक. कारण एवढं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते शूटिंग घेणं आणि ते सगळं चित्रित करून एक छान स्टोरी लाईन बनवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मी पोहोचलो सातारा जिल्ह्यात असलेल्या कवठे या गावामध्ये. या टुमदार गावामध्ये असलेलं हे लोकेशन सुद्धा खूप सुंदर वाटलं. चित्रपटामधलं जे पथनाट्य आहे ना ते या ठिकाणी शूट झालं आहे. या भिंतीवर आपल्याला बरेचसे लोक बसलेले दिसतात. तो दरवाजा जो आहे तो पण पिक्चरमधल्या त्या गाण्यामध्ये दिसतो. हे ओम नमः शिवाय नाव पण जेव्हा ते गाणं स्टार्ट होतं पथनाट्य त्यावेळेस ते ओम नमः शिवाय नाव दिसतं असं जेव्हा डमरू वाजवतात. याच ठिकाणी तो सीन शूट झालेला आहे. ते गाणं पूर्ण या ठिकाणी शूट झालं आहे, ज्यामध्ये मोहन जोशी सर जमुरा बनलेले आपल्याला दाखवलेले आहेत आणि स्नेहल तरडे त्यांच्यासोबत ते गाणं गातात. तो हाच परिसर आहे. मोहन जोशी सर व शेतकरी सल्लागार यांच्यामधील संभाषणाचा हा सीन सुद्धा इथे चित्रित करण्यात आला आहे. कवठे गावामध्ये असलेलं हे प्राचीन केदारेश्वराचं मंदिर. या मंदिरामध्ये खूप शांततेमध्ये माझं दर्शन पार पडलं. चित्रपटामधील हा सीन रात्रीच्या वेळी या मंदिराबाहेर शूट करण्यात आला आहे. चित्रपटामधील शेवटचा सीन
या ठिकाणी या मंदिराबाहेर शूट करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये जी शेवटच्या आत्महत्येचा प्रसंग दाखवलेला आहे तो याच झाडाच्या एका फांदीला दोरी लावून करण्यात आला होता. दिसतात हे मागचं मंदिर पण आपल्याला दिसतं त्या सीनमध्ये आणि या मंदिराचा काही भाग पण दिसतो केदारेश्वर मंदिराचा आणि ह्या पारंब्या तर दिसतातच. मित्रांनो, चित्रपट शूटिंग लोकेशन बद्दलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शोले चित्रपटासाठीचा हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर नक्की बघा. देऊळबंद 2 या चित्रपटाविषयीच्या शूटिंग लोकेशनचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.